MST-CET 2022 ला विचारलेला क्वेश्चन आहे. P आणि Q या दोघांची ट्रूथ व्हॅल्यू त्यांनी ईच हॅव ट्रूथ व्हॅल्यू T दिलेली आहे. P आणि Q दोघांची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू सांगितलेलं आहे. P आणि Q दोन्ही T आहे आणि देन द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द स्टेटमेंट पॅटर्न्स, हा एक स्टेटमेंट पॅटर्न दिलेला आहे आणि दुसरा स्टेटमेंट पॅटर्न दिलेला आहे आणि या दोन्हीची ट्रूथ व्हॅल्यू विचारलेली आहे. ऑप्शन खाली दिलेले आहेत. आपण दोन्ही एकाच वेळेस दोन्हीचा विचार करूया. काय कन्फ्युजन व्हायचं असेल तर होणार नाही. काय करूया, पहिल्यांदा हे स्टेटमेंट पॅटर्न घेऊया. निगेशन P और Q, निगेशन P और Q, डबल इम्प्लिकेशन, negation of P and Q. ठीक आहे, याची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आणि सेकंड पण खाली घेऊया, इथेच घेऊ. निगेशन ऑफ P, डबल इम्प्लिकेशन P implies निगेशन Q. याची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायची. दोन स्टेटमेंट पॅटर्नची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायची आहे आपल्याला. त्यांनी ट्रूथ व्हॅल्यूज P आणि Q च्या दिलेल्या दोन्ही सुद्धा ट्रू आहे, T आहे असं सांगितलं आहे. म्हणजे त्यांनी सांगितल्याप्रमाणे P ट्रू आहे आणि Q सुद्धा ट्रू आहे. ठीक आहे, या ट्रूथ व्हॅल्यूज आपण दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये टाकूया. सुरुवात इथून करूया की निगेशन ऑफ P ची ट्रूथ व्हॅल्यू T दिलेली आहे. डिसजंक्शन T और T म्हणूया. डबल इम्प्लिकेशन, निगेशन ऑफ P ट्रू सांगितलेलं आहे. कंजंक्शन म्हणजे अँड T, दोन्ही सुद्धा ट्रू सांगितलं आहे. पुढे निगेशन ऑफ P ची ट्रूथ व्हॅल्यू T आहे. डबल इम्प्लिकेशन P ट्रू आहे, इम्प्लाइज निगेशन ऑफ Q पण ट्रू सांगितलेलं आहे. ही दिलेली स्टेटमेंट पॅटर्नची ट्रूथ व्हॅल्यू आपण इथे टाकली आहे. आता इथे डिसजंक्शन आहे, कंजंक्शन आहे, डबल इम्प्लिकेशन आहे, इम्प्लिकेशन आहे आणि हे सगळे कनेक्टिव्ह आहेत. थोडक्यात मग आपल्याला कोणते रिझल्ट माहीत पाहिजेत तर इथे घेऊया. निगेशन ऑफ T, Tचं निगेशन काय येतं तर F येतं आणि Fचं निगेशन काय येतं, निगेशन ऑफ F काय येणार आहे, T येणार आहे. हे आपल्याला माहीत आहे. त्यानंतर कंजंक्शनचा रिझल्ट कोणता माहीत आहे तर T कंजंक्शन T, काय रिझल्ट मिळतो तर T. बाकी सगळ्या केसमध्ये फॉल्स येतो. कंजंक्शनचा रिझल्ट फक्त TT असेल तर ट्रू येतो, बाकी सगळ्या केसमध्ये फॉल्स येतो. हा झाला कंजंक्शनचा. हे झाले निगेशनचे. त्यानंतर डिसजंक्शनचा रिझल्ट कोणता लक्षात आहे, आपल्याला लक्षात ठेवायचा आहे तर F डिसजंक्शन F असेल तर रिझल्ट F येतो. बाकी सगळ्या केसमध्ये म्हणजे TF, FT किंवा TT हे रिझल्ट ट्रू येतात. कारण हा फक्त एकच रिझल्ट फॉल्स येतो म्हणून मग डिसजंक्शनचा म्हणजेच ऑरचा एकच रिझल्ट लक्षात ठेवतोय आपण. FF असेल तर F, अदरवाईज T. आणि मग इम्प्लिकेशनचा रिझल्ट कोणता लक्षात ठेवण्यासारखा आहे, जो सगळ्यात छान आहे तर TF असेल तर रिझल्ट F येतो, बाकी सगळे केसमध्ये ट्रू येतो. म्हणजेच FT असेल, TT असेल, FF असेल तरी रिझल्ट ट्रू येणार आहे. फक्त एका केसमध्ये T फर्स्ट स्टेटमेंट T आणि सेकंड F असेल तर रिझल्ट F येतो, बाकी सगळ्या केसमध्ये ट्रू येतो. त्यानंतर डबल इम्प्लिकेशन TT असेल किंवा डबल इम्प्लिकेशन FF असेल तर दोन्ही केसमध्ये आपल्याला रिझल्ट काय मिळतो, ट्रू मिळतो. हे थोडंसं कन्फ्युजन असतं. काही जण TT असेल तर T लिहितात, FF असेल तर F लिहितात. तसं नाही आहे. दोन्ही सेम असेल तर रिझल्ट काय मिळणार आहे, डबल इम्प्लिकेशनचा ट्रू येणार आहे. मग ते TT असेल तरी FF असेल तरी. TF किंवा FT असेल तर मात्र फॉल्स येतो. एवढं जर माहीत असेल तर एवढ्यावरती आपण सुरुवातीलाच हे सगळं वापरायचं आहे दोन्ही ठिकाणी. त्यामुळं याला शक्यतो 2 स्टारची गरज नाही. तशी खूप अवघड असं नाही आहे. हे आपण पहिल्यापासून भरपूर एक्झाम्पलमध्ये बघितलेलं आहे. तरीसुद्धा 2 स्टार देऊया का तर आपल्याला इथे सगळे कनेक्टिव्हचं व्यवस्थित नॉलेज असेल तर एक्झाम्पल शांत डोक्यानं सॉल्व केलं तर बरोबर येणार आहे. आणि मग काय करूया, निगेशन ऑफ Tचं निगेशन काय F, डिसजंक्शन म्हणजेच ऑर T आहे तसं. डबल इम्प्लिकेशन निगेशन कोणाचं तर ब्रॅकेटचं. ब्रॅकेटमध्ये कोण आहे, कंजंक्शन म्हणजेच अँड आहे. अँड TT असेल तर रिझल्ट काय येतो, T येतो.
म्हणजे याचा रिझल्ट मिळाला आपल्याला टी. त्यानंतर एफ डिजंक्शन एफ. डिजंक्शन म्हणजे ऑर. एफ एफ असेल तर ऑरचा रिझल्ट एफ असतो. इथे एफ एफ नाही आहे, मग काय आहे ते बघायची गरज नाही आहे, रिझल्ट टी येणार आहे. का तर एफ एफ असेल तरच एफ येतो, बाकी सगळ्या केसमध्ये ट्रू येतो. डबल इम्प्लिकेशन निगेशन टी. टीचं निगेशन आपल्याला माहिती आहे एफ असतं. आणि फायनली टी एफ डबल इम्प्लिकेशनचा रिझल्ट टी टी असेल तर टी, एफ एफ असेल तरी टी, म्हणजेच टी एफ असेल तर एफ येणार आहे. अशा पद्धतीनं पहिलं स्टेटमेंट आपल्याला स्टेटमेंट पॅटर्न, पहिला स्टेटमेंट पॅटर्न काय मिळाला तर फॉल्स मिळाला. ठीक आहे. नंतर सेकंड स्टेटमेंट पॅटर्न मध्ये कुठपर्यंत आलो होतो आपण तर ट्रूथ व्हॅल्यू सगळ्यांच्या पुट केल्या होत्या पी आणि क्यूच्या. आणि मग निगेशन टी काय येतो एफ असतो. आणि डबल इम्प्लिकेशन ब्रॅकेटमध्ये टी इम्प्लाइज, अगोदर निगेशन करून घेऊया नंतर इम्प्लिकेशन काय बघूया. निगेशन टी, टीचं निगेशन काय तर एफ. आणि पुढे गेल्यानंतर अगोदर ब्रॅकेट सॉल्व करायचा असतो. बोर्डमास रूल इथे पण आपण अप्लाय केला तर चालेल. ब्रॅकेट अगोदर सॉल्व करायचा नंतर बाकीचं बाहेरचं बघूया. म्हणजेच टी इम्प्लाइज एफ. इम्प्लिकेशनचा एकच रिझल्ट सगळ्यात महत्त्वाचा आहे, टी इम्प्लाइज एफ. फर्स्ट स्टेटमेंट टी आणि देन नंतरचं स्टेटमेंट एफ असेल तर रिझल्ट काय मिळतो याचा एफ मिळतो. डबल इम्प्लिकेशन एफ म्हणजेच एफ एफ डबल इम्प्लिकेशनचा रिझल्ट दोन्ही सेम असतील तर ट्रूथ व्हॅल्यू काय येते तर टी येते. अशा पद्धतीनं सेकंड स्टेटमेंट आपल्याला काय मिळालं तर ट्रू मिळालं. आणि फर्स्ट स्टेटमेंट काय मिळालं तर एफ मिळालं. म्हणजेच आपला आन्सर काय असलं पाहिजे एफ टी. फर्स्ट ऑप्शन करेक्ट आहे.